रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात भारतीय जनता पार्टी खेड आणि आयुष होमिओपॅथी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावणारी चिपळूणची आंतरराष्ट्रीय योगपटू तन्वी रेड्डीज हिची विशेष उपस्थिती होती। योग दिनाच्या शुभेच्छा देताना तन्वी रेड्डीज हिनं प्रत्येकानं दररोज किमान 12 मिनिट तरी योगा करावा असं आवाहन केलं। जागतिक योग दिनानिमित्त आयोजित या शिबिरात नागरिक, योगप्रेमी, महिला आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी आयुष होमिओपॅथीच्या डॉ वैष्णवी विक्रांत पाटील यांच्यासह कार्यक्रमात भाजपा नेते वैभव खेडेकर यांनी याबद्दल मार्गदर्शन केलं। एवढंच सांगू इच्छिते की जास्तीत जास्त सर्वांनी योगाकडे वळलं पाहिजे। जवळजवळ आता कोविड नंतर सर्वच आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायला लागलेली आहेत, परंतु असं होतंय की मला फक्त बारीक व्हायचंय, मला फक्त जाडं व्हायचंय या दृष्टिकोनातून लक्ष देतात लोक। पण महत्त्वाची ही गोष्ट आहे की तुम्ही इंटरनल बॉडी जर जेव्हा फिट ठेवाल तेव्हाच आपली आउटर स्ट्रक्चर फिट राहत असतं। सो आपला इंटरनल बॉडी केव्हाच फिट होणार आहे तर आपण आपल्या स्वतःकडे म्हणजेच आपल्यातला मी जर ओळखाल तुम्ही तरच तुम्हाला इंटरनल बॉडी आपली फिट होऊ शकते। मग तो मी ओळखण्यासाठी हे सर्वोत्तम योगाच आपल्याला साथ देऊ शकते, कारण त्याच्यात आपण श्वासनाचे जे काही प्रक्रिया करत असतो त्याच्यात स्वतःसाठी म्हणजे स्वतःतला मी ओळखण्यासाठी, स्वतःच्या मीची पॉवर ओळखण्यासाठी मदत होते। आणि हे जर शरीर निरोगी ठेवायचं असेल तर दिवसातला 1 तास तरी स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून दिलाच पाहिजे, तर आपल्याला पुढे जाऊन हॉस्पिटलमध्ये आपण इन्व्हेस्ट केलेले पैसे घालवण्याची वेळ येत नाही। आज खरं त्या कार्यक्रमाला महिलांची संख्या लक्षणीय आहे, महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। महिलांसाठी विशेष काय फायदे आहेत योगासनाचे, काय सांगाल? महिलांसाठी तर सर्वोत्तम फायदे आहेत असे तर आतापर्यंत मी जेव्हापासून सुरू केले तेव्हापासून जवळजवळ 100हून अधिक इन्फर्टिलिटीचे केसेस आपण सॉल्व्ह केलेले आहेत। इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व, म्हणजे ज्यांना मूल होत नाही अशा 100हून अधिक आपण केसेस सक्सेसफुल केलेले आहेत। त्यांना बाळ झालेलं आहे, काहींना 14-14, 15-15 वर्ष बाळ होत नव्हतं, त्यांना निव्वळ योगासने करून घेऊन त्यांच्या इन्फर्टिलिटी सॉल्व्ह झालेली आहे। तसंच आजकाल जे पीसीओडी पीसीओएस हे असे सर्रास लहान मुलींपासून ते अगदी मोठ्या लेडीजपर्यंत सर्रास चालू झालेला हा जो आजार आहे, कारण त्यांचा आहार आणि जे काही ही जी फास्ट लाईफ चाललेली आहे आपली, अनडायजेस्टेड जे काही फूड आहे ते खाल्ल्यामुळे ते जे काही हे सगळ्या आपल्या ह्या बदललेल्या घडामोडी आहेत ते जर आपल्याला एकत्र आणून नीट करायच्या असेल तर योगाच आपल्याला साथ देतं। आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण योगातून करून घेतो आणि आपल्याकडे जवळजवळ 200हून जास्त लेडीज आपल्या आयुष होमिओपॅथिक योगा स्टुडिओला कनेक्ट आहेत, ज्या पूर्णपणे हेल्दी होण्यासाठी स्वतःचं 100% देतात आणि मी देखील त्यांना खूप 100% देण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून त्यांचं शरीर निरोगी राहावं। भारतातून निर्माण झालेली आहे आणि त्याला जागतिक रूप हे भाजपच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी आणून दिलं, काय सांगाल त्याबद्दल? 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे। योगा ही भारताची प्राचीन परंपरा आहे, 4000 वर्षापूर्वीची ही योगविद्या आहे। त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्याचं काम सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं। युनायटेड नेशनमध्ये 177 देशांनी या योगाच्या या प्रात्यक्षिकांना पाठिंबा दिला आणि म्हणून त्यापासून आंतरराष्ट्रीय योगा दिवस झाला। हा योगा दिवस 21 जूनच का, तर सूर्याचा उत्तरायण म्हणजे सर्वात मोठा दिवस हा 21 जून आहे। या दिवशी योगा दिवस साजरा केला जातो। आता 177 देशांनी मान्यता दिलेली आहे आणि आजचा हा दिवस आम्ही खेडमध्ये साजरा केला। तो वैष्णवीताई यांच्या आयुष होमिओपॅथिक योगा स्टुडिओच्या माध्यमातून एक खेडमध्ये एक योगाचं प्रशिक्षण म्हणा किंवा योगाचं शिबिर म्हणा किंवा योगविद्या म्हणा, या सगळ्यांचं प्रशिक्षणाचं काम ते गेले अनेक वर्ष करत आहेत। आमच्या खेडमध्ये अनेक महिला, अनेक वयोवृद्ध माणसं ही त्यांच्या स्टुडिओमध्ये जातात आणि त्या आज मार्गदर्शन करायला या ठिकाणी आल्या होत्या। आजचा योगा दिवस खऱ्या अर्थात या ठिकाणी सार्थकी लागला असं मला या ठिकाणी वाटतंय। या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योगापटू जिला सुवर्णपदक मिळालं आंतरराष्ट्रीय स्तरावरती, ती तन्वी भूषण रेड्डीज देखील या ठिकाणी आली होती। तिने देखील प्रात्यक्षिक दाखवलं। या योगाचा प्रसार नव्यानं या खेळमध्ये पुन्हा होतोय, म्हणून वैष्णवीताईला आणि तन्वीला आणि ह्या सगळ्या आयुष्यात सगळ्याच एंटायर टीमला मी या ठिकाणी धन्यवाद देतो। आज ही प्रातिनिधिक सुरुवात आहे, पुढल्या वर्षी याहीपेक्षा मोठा कार्यक्रम वैष्णवीताईंच्या माध्यमातून या ठिकाणी करू असा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो। धन्यवाद।